सुद्धा आपण असंच काहीतरी अद्भुत पाहूया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, मी काही दिवसापूर्वी तुम्हाला शिकवलं होतं की परमेश्वराने मोशेला सांगितलं होतं तारू बनवण्यासाठी. तारू कशासाठी होतं की जे निवडलेले आहे देवाचे लोक, त्यांना त्यामध्ये सुरक्षित ठेवून पूर्ण पृथ्वीचा जो जलप्रलयाने नाश होणार, नोहाला सांगितलं की जलप्रलयाने जो नाश होणार होता त्यातून वाचवण्यासाठी. सो त्यावेळेस हायब्रिड्स होते. त्यावेळेस पृथ्वीवर असे काही वेगवेगळे लोक होती जे अनाकाचे, नेफिलिमचे वंशज होते, जे देवपुत्र होते, जे पतन पावलेले होते. ते मनुष्यांच्या कन्यांच्या त्यांच्या सोबत त्यांनी संबंध ठेवले, त्यांच्या प्रेमात पडले, सौंदर्यामध्ये ते पडले आणि काही गोष्टी ज्या नाही व्हायला पाहिजे ते झाल्या. आजही जगामध्ये ओके, लेट मी टेल यू, तुम्हाला 2030 2035 पर्यंत असे काही नाही का तुम्हाला वाटेल गोष्टी ऐकायला मिळतील. तुम्हाला वाटेल की नवीन शोध लावलेत विज्ञानाने, खूप जास्त ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली आहे, बट एव्हरीथिंग इज गेटिंग कुक्ड इन द हेल. सर्व गोष्टी नरकामधून काही बाहेर येत आहे जस्ट टू रिप्लेस द ह्युमॅनिटी. ओके, आज एआय आहे, एआय चा उपयोग कसा करायचा हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. बरेचसे लोक आहेत, ख्रिस्ती लोक, जे एआय लाईक इट इज कंपल्शन एव्हरीवेअर. ओके, एआय तुम्ही वापरलंच पाहिजे अशी परिस्थिती आहे. परंतु खूप लोकांना वाटते की एआय इज अँटी क्राइस्ट, एआयचा वापर नाही केला पाहिजे. मग आपण ख्रिस्ती आहे, आपण काय करावं? एआय तर सगळ्यांच्या नाही का नोकऱ्यांवर हल्ले करत आहे, किंवा एआय मुळे एवढी बेकारी येत आहे, बेरोजगारी येत आहे. पण आपण अशा एरामध्ये किंवा अशा पिरियडमध्ये जगत आहोत जिथे तुम्ही तुमच्याकडे एआय नाहीये, तर मग किंवा ते नॉलेज जर तुम्हाला नाहीये, तर तुम्हाला या आजच्या स्पर्धेच्या जगामध्ये बाहेर राहावं लागेल. आणि खूप लोक मला विचारतात की हे करायला पाहिजे, पण एक कन्फ्युजन आहे की आपण एआय मध्ये वाढलं पाहिजे की नाही, आपण ते शिकलं पाहिजे की नाही. बिकॉज अल्टिमेटली भलेही त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात, बट यू नो इट इज अँटी क्राइस्ट इंटेलिजन्स. सो हे आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मग आपण काय केलं पाहिजे? सो आय वॉज थिंकिंग ओव्हर दिस टॉपिक की बोलतायत, प्रश्न विचारतायत ते बरोबर आहे, पण जी टेक्नॉलॉजी आहे, ज्या गोष्टी आहेत, त्याच्या टचमध्ये पण राहायला पाहिजे. मग याचा अर्थ असा का की नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, जे शोध येतात त्याच्या टचमध्ये राहायचं म्हणजे वचनाच्या विरोधात जायचं का? नो. तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस नबुकदनेसर राजाने इस्रायलावर हल्ला केला होता, इस्रायल यरुशलेमेला जिंकलं होतं, बरेचसे तुम्हाला माहितीये त्यावेळेस खूप सारे ज्ञानी पुरुष होते, खूप सारे कौशल्याने भरलेले टॅलेंटेड पीपल होते, आणि अशा सगळ्यांना बंदिवान करून नेण्यात आलं होतं. आणि त्याच्यामध्येच होते शद्रक, मेशक, अबेदनिगो आणि दानियल सुद्धा. बायबल सांगतं की यांच्या ठाई 10 पट जास्त कौशल्य होतं, इतरांपेक्षा 10 पटीने जास्त. सो दानियल हा परमेश्वराचा निवडलेला होता, त्याने कधी आपली प्रार्थनेची वेळ चुकवली नाही. दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो यांनी नेहमी इस्रायलाचा जो परमेश्वर, जो यहोवा परमेश्वर, त्याच्यावरच विश्वास ठेवला. परंतु जिथे ते होते तिथे पण ते फेथफुल होते. सो ज्या वेळेस नबुकदनेसर राजाच्या राज्यामध्ये त्यांना ठेवलं होतं, तर तुम्हाला माहितीये की कित्येक वर्ष त्यांना ट्रेनिंग देण्यात आली होती. त्यांना राजाचं जे जेवण आहे ते जेवायला दिलं. ते म्हणाले आम्ही राजाचं हे नाही का सगळं नॉनव्हेज खाणार नाही, आम्ही व्हेजिटेरियन खाणारी आहोत आणि आम्ही याच गोष्टी खाणार. सो खूप पोलाइटली, खूप चांगल्या रीतीने त्यांनी त्या गोष्टी नाकारल्या. जे तिकडचा राजा, त्याच्यासाठी जे उत्तम होतं, लोकांच्या पोषणासाठी ज्या गोष्टी तो देव करत होता, परंतु त्या राजाने यांना वेगवेगळी ट्रेनिंग दिली होती. आणि याच्यातले हुशार कोण आहे, ज्ञानी कोण आहे, कोण तत्वज्ञानी आहेत, कोणाला खगोलशास्त्राचं ज्ञान आहे, कोण फ्युचर प्रेडिक्ट करू शकतं, कोण स्वप्नांचा अर्थ सांगू शकतं, कोण एक्सलंट आहे, सगळ्या गोष्टीमध्ये उत्तम कोण आहे, कोण कुशल कारागीर आहे, हे सगळे लोकांना त्यांनी ना पकडून आणलं होतं. त्यांना उत्तम खाणं पिणं, त्यांना खूप चांगली ट्रेनिंग दिली होती आणि स्वतःच्या राज्यात बाबेल राज्यामध्ये ह्याला ठेवलं होतं. ओके, सो हे सगळे लोकांच्या ज्ञानाचा उपयोग बाबेलच्या राजासाठी झाला होता. नबुकदनेसर राजासोबत ते प्रामाणिक राहिले होते, बट येस, ते देवाच्या वचनाच्या विरोधात नव्हते. सेम गोज विथ नेहेम्या अँड एज्रा अँड एस्तेर. ओके, हे लोक भलेही त्यांच्या ना देशामध्ये, त्यांच्या ना त्या भूमीमध्ये नव्हते जिथून त्यांचा उगम झाला होता. त्यांचं राज्य, त्यांचं राहणं, त्यांचं काम करणं अशा वेगळ्या एका ठिकाणी होतं. जसं नेहेम्या म्हणाल तुम्ही, एज्रा म्हणाल, एस्तेर म्हणाल, यांना सगळ्यांना ना पकडून नेण्यात आलं होतं आणि गुलाम म्हणून तिकडे काम करत होते. परंतु त्यांचं हृदय परमेश्वराशी, यहोवा परमेश्वराशी जुडलेलं होतं. परंतु जिथे होते त्या ठिकाणी सुद्धा परमेश्वराने यांचा वापर केला होता. सो खूप लोकांना असं वाटतं की हे केलं पाहिजे की नाही.
आहे. सी इफ यू आर गॉडली, तुम्ही जर देवामध्ये आहात तर तुम्हाला समजलं पाहिजे ह्या सगळ्याचा योग्य वापर करून आपण परमेश्वराच्या प्रती, देवाच्या राज्याप्रती प्रती आपलं इनपुट कसं दिलं पाहिजे. सो डोंट गेट कन्फ्युज. टेक्नॉलॉजी येणार, यू हॅव टू वॉक विथ अलॉंग विथ द टेक्नॉलॉजी. ते शिकलं पाहिजे. याच्याद्वारे परमेश्वर त्याच्या राज्यासाठी सुद्धा तुमचा वापर करणार. बट येस, डेफिनेटली चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीयेत. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये नोआला परमेश्वराने तारू कसं बनवायचं, किती हात लांबी, रुंदी, मजले किती असले पाहिजे, किती खिडक्या असल्या पाहिजेत, दरवाजा कुठे असला पाहिजे, सगळं सांगितलं होतं. बट देयर वॉज वन फिमेल इन द बायबल. ओके, बायबल मध्ये एक स्त्री आहे जिने सुद्धा तारू बांधलं होतं. प्रेज द लॉर्ड. पण तिच्याबद्दल ना कधी जास्त अभ्यासच केला नाही. इनफॅक्ट शी वॉज द वुमन ऑफ फेथ, शी वॉज द वुमन ऑफ करेज. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही ऍक्च्युअल हिब्रू शब्द पाहिला, जो तारू किंवा आर्क साठी जो शब्द वापरलाय तोच सेम शब्द वापरण्यात आलाय जे तिने तयार केलं होतं. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये एक स्त्री आहे, तिचं नाव आहे योखेबेद किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात जोखेबेद. मला तुम्हाला थोडक्यात सांगू द्या. मोशेची जी आई आहे तिचं नाव आहे योखेबेद. जर तुम्ही निर्गमचं पुस्तक काढलं तर तिकडे दिलं आहे की कोणी एक लेवी होता, त्याने जाऊन एक लेव्याची मुलगी आपली पत्नी म्हणून केली आणि नंतर त्यांना मुलं झाली. ही त्यावेळची गोष्ट आहे ज्या वेळेस फारो राज्य करत होता मिसर देशामध्ये. ज्या वेळेस याकोबाची संतती टोटल 70 जण मिसर देशात स्थलांतर झाले होते. उत्तम जागा जी आहे मिसर देशातली, गोशेन प्रांतात राहत होते आणि आता बरेच वर्ष, 200-300 वर्ष, त्यांना 400 वर्ष ऑलमोस्ट तिकडे झालेली आहेत. त्या काळामध्ये एक लेवी पुरुष आहे, त्या लेवी पुरुषाने एक लेवी स्त्री केली, ती त्याची बायको झाली. तिचं नाव आहे योखेबेद आणि जो पुरुष होता त्याचं नाव आहे अमराम. ओके, तुम्ही बायबलमध्ये जर ना व्यवस्थित स्टडी केलं तर तुम्हाला हे सगळे रेफरन्सेस मिळतील. हे रेफरन्सेस तुम्हाला मिळतील नंबर्स मध्ये, हे रेफरन्सेस तुम्हाला मिळतील एक्सोडस निर्गमच्या पुस्तकामध्ये. सो अमराम नावाचा एक लेवी आहे, त्याने ना लग्न केलं आहे, त्याने पत्नी केली आहे, तिचं नाव आहे योखेबेद किंवा जोखेबेद, एनिथिंग यू कॅन से. ओके, तर ही योखेबेद जी होती ना ती सुद्धा एक लेवी आहे. तिला सगळ्यात पहिला मुलगा होतो, त्याचं पहिली मुलगी होते, तिचं नाव ठेवते ती मिरियाम. तिला मुलगा होतो, त्याचं नाव ठेवते ॲरोन किंवा, आणि नंतर तिला एक तिसरा मुलगा होतो. ओके, त्याचं नाव आहे मोशे. बरं, मोशे हे नाव तिने ठेवलेलं नाहीये, मोशे हे नाव त्याला दुसरीने दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर या योखेबेदने ज्या वेळेस फारो राजा म्हणाला होता की जे कोणते पुरुष जन्माला येतील, ओके, बालक जन्माला येतील, त्यामध्ये जे पुरुष असतील त्या सगळ्यांना नाईल रिव्हर मध्ये किंवा जी इजिप्तची नदी आहे त्याच्यामध्ये टाकण्यात यावं असं सांगण्यात आलं होतं. आणि जी मुलगी असेल तिला जिवंत ठेवायचं सगळ्या पुरुषांना. प्रेज द लॉर्ड. सो ज्या वेळेस ना सांगण्यात आलं होतं की सगळ्या मुलांना पाण्यामध्ये टाकायचं, मुलांना मारून टाकायचे, पुरुष जिवंत ठेवायचा नाही. सो 2 वर्षापर्यंतचे सगळे, 2-3 वर्षापर्यंतचे सगळ्या मुलांना पाण्यामध्ये टाकण्यात आलं होतं. आणि त्यावेळेस नाही का 3 महिने ही योखेबेद आहे ना आपल्या मुलाला, आपल्या तिसऱ्या मुलाला ना लपवून ठेवते. पण 3 महिन्याच्या पुढे शक्य नव्हतं, कारण जे फारोचे सैनिक होते ते सगळ्या नगरामध्ये, सगळ्या इस्रायली लोकांच्या नगरामधून इकडून तिकडून फिरायचे आणि बालकाचा आवाज आला रडण्याचा तर मुलगा आहे का मुलगी हे पाहायचे. मुलगा असेल तर त्याला मारून टाकायचं नाईल नदीमध्ये. ओके, किंवा इजिप्तची जी नदी आहे त्या नदीमध्ये त्याला टाकायचं, मारून टाकायचं, असं नियम काढण्यात आला होता. दिस वॉज द कमांडमेंट. ओके, ही फारोने दिलेली एक आज्ञा होती, एक हुकूम होता. पण ही जी आहे ना बायबल सांगतं एक कारण तिच्यासाठी पुरेसं होतं, ते म्हणजे बायबल सांगतं की तिने पाहिलं की हे बालक सुंदर आहे. द बेबी, ओके, ते बेबी जे आहे, बालक जे आहे ते खूप सुंदर आहे. आणि तिने काय केलं, तिने राजाज्ञा मानली नाही. शी वॉज द वुमन ऑफ करेज. ती नाही का स्त्री होती जिच्यामध्ये धैर्य होतं, जी विश्वासाने चालत होती आणि काहीतरी वेगळं करत होती. ती राजाज्ञेला घाबरत नव्हती. इनफॅक्ट त्या काळच्या ज्या स्त्रिया तुम्ही पाहिल्या ना, दे वर नॉट अफ्रेड ऑफ व्हॉट द लॉ वॉज सेइंग, किंवा फारो काय म्हणत आहे याची त्यांना भीती वाटत नव्हती. त्यावेळेस ज्या सुईणी होत्या किंवा त्यावेळेस ज्या मिडवाईव्स होत्या, त्यांचं नाव होतं शिप्रा आणि पुआ, ह्या ज्या 2 स्त्रिया होत्या ना, त्यांना सुद्धा सांगण्यात आलं होतं की ज्यावेळेस इब्री बायकांची डिलिव्हरी होते तर तुम्ही बघायचं, तुम्ही जाता ना मदत करायला तर तुम्ही बघायचं तिकडे जर मुलगा जन्माला आला तिथल्या तिथे मारून टाकायचं, मुलगी असेल तर जिवंत ठेवा. या दोघी साधारण स्त्रिया होत्या, एकदम सामान्य स्त्रिया.
फक्त त्यांना डिलिव्हरी कशी करायची किंवा काय हे थोडंफार नॉलेज होतं आणि त्या ज्या बाईची प्रसूती होते तिला मदत करायला जायचे. ओके, त्यावेळेस त्या मदत करायच्या डिलिव्हरीमध्ये. आणि त्यांनी पण ठरवलं, आता त्यांना सांगण्यात आलंय, फारोने त्यांना सांगितलं आहे की मुलांना मारून टाकायचं, मुली जिवंत ठेवायच्या. पण बायबल सांगतं त्या देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या. तुम्ही निर्गम याचा पहिला अध्याय वाचा, त्यामध्ये दिले ते देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी काय केलं, फारोची आज्ञा मानली नाही, त्यांनी मुलांना पण जिवंत ठेवलं. काही दिवसांनी फारो बोलवतो, त्यांनी म्हणतो तुम्ही माझ्यासोबत असं का केलं. फारो राजा एक सामान्य स्त्री आहे, दोन स्त्रिया शिप्रा आणि पुवा पुवा त्यांना बोलवताना म्हणतो तुम्ही हे माझ्यासोबत असं का केलं, मुलं का जिवंत ठेवली. यु नो व्हॉट दोज टू वुमन आन्सर्ड हिम. त्या दोन स्त्रिया म्हणतात त्या राजासमोर, त्या फारो समोर, ज्याच्या देशामध्ये ते गुलाम म्हणून राहताय, ज्याने सांगितलंय की तुम्ही हे करायचं नाही आणि जर तुम्ही ना फारोचा हुकूम ऐकत नाही तर तुमच्यासाठी दंड शिक्षा ठरलेला आहे, त्याला ते ना एकदम रोखठोकपणे उत्तर देतात. इब्री बायका काही मिस्री बायकांसारख्या नाहीयेत, आम्ही तिकडे जाऊन पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्रसूती झालेली असते, सो आम्ही कसं करणार, आम्ही मुलांना मारू शकत नाही. हे कारण जर तुम्ही पाहिलं ना तर असं असं कारण आहे की जे कोणालाच पटलं नाही पाहिजे. त्याला राजाला पण माहितीये की हा स्त्रिया ज्या बोलतायत ना ते विश्वास ठेवण्यासारखं नाहीये. पण त्या स्त्रिया ज्या प्रकारे बोलत होता, फारो त्यांना विरोध करू शकला नाही ना, त्यांना शिक्षा करतो ना काही. पण याचा परिणाम काय होतो माहितीये, बायबल सांगतं की त्यांनी जे कृत्य केलं शिप्रा आणि पुवा, यामुळे परमेश्वराने त्यांची घराणी स्थापित केली. हालेलुया. सो घराणं स्थापित करणारा परमेश्वर आहे. याचा अर्थ असा होतो की परमेश्वर त्यांची घराणी स्थापित करेपर्यंत, फारो समोर जाऊन उभं राहीपर्यंत, मुलांनाही जिवंत ठेवेपर्यंत त्या स्त्रियांचं घरदार नव्हतं. त्यांना विशेष अशी ओळख नव्हती, फक्त दाईन किंवा सुईणी किंवा नाही का मिडवाईफ किंवा नाही का डिलिव्हरीच्या वेळेस मदत करणाऱ्या कोणीतरी हेल्पर म्हणून एवढीच त्यांची ओळख होती. पण त्यांनी जे कृत्य केलं त्यामुळे परमेश्वराने त्यांची घराणी स्थापित केली. सो आपला जो परमेश्वर आहे ना, याच्यामध्ये काय पाहिजे माहिती, आपला परमेश्वरासोबत उभं राहायला तुम्हाला ना बोल्डनेस पाहिजे. प्रेज द लॉर्ड. निर्गम याचा पहिला अध्याय जर तुम्ही वाचला तर 20 वचन सांगतं याबद्दल देवाने त्या सुईणीचे कल्याण केले. इस्रायल लोक तर बहुगुणित होऊन फार प्रबळ झाले. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केली. आता काय ह्या बायका पण ऐकत नाहीयेत, मुलांना जिवंत ठेवतायत. फारो म्हणतो आता काय करायचं, सगळ्या मुलांना, जो पण प्रत्येक मुलगा जन्माला येईल त्याला नदीत टाका आणि मुलीला जिवंत ठेवा. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस योखेबेत हे ऐकते ना, 3 महिने आपल्या तिसऱ्या मुलाला लपवून ठेवते, परंतु 3 महिन्यानंतर मुलाचं रडणं, आवाज ते लपवता येत नाहीये. मग त्यावेळेस ती काय करते माहिती, बायबल सांगतं निर्गम याचा 2रा अध्याय आणि याचं 3रं वचन. ओके, पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून त्याने लव्हाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बाळकाला घालून नदीकाठच्या लव्हाळ्यात नेऊन ठेवले. बायबल सांगतं तिने एक पेटारा तयार केला. हे मराठी ट्रान्सलेशन आहे. हिब्रू भाषा इतकी प्रगत, इतकी समृद्ध, इतकी उच्च प्रतीची आहे ना की कित्येक इब्री भाषेतल्या शब्दांना मराठी, इंग्लिश या भाषेमध्ये शब्दशः भाषांतर नाहीये. मग आपल्याला असा आजूबाजूचा अर्थ घ्यावा लागतो किंवा ना सिमिलर अर्थ काही असेल तो घ्यावा लागतो. परंतु ऍक्च्युअल इथे जो शब्द वापरला आहे ना इब्री भाषेमध्ये, त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती, तिने जो पेटारा तयार केला, इनफॅक्ट असं लिहिलंय की शी प्रिपेअर्ड अन आर्क. तिने एक तारू तयार केला, तिने एक बॉक्स, एक पेटारा तयार केला. द सेम वर्ड इज युज्ड विच इज युज्ड बाय नोआ. ओके, नोआच्या वेळेस जो शब्द वापरला आहे ना तोच शब्द इकडे इब्री भाषेमध्ये वापरला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो तिने सुद्धा एक अशी गोष्ट आली आहे, मृत्यू आलाय, काहीतरी घडतंय जे तिला नको आहे, त्यातून वाचायचंय, एक काही लाईफ, ओके, जीवन, एक लाईफ प्रिझर्व करायचंय, त्यासाठी तिला सुद्धा तारू बनवावं लागलं, तिला सुद्धा एक आर्क तयार करावं लागलं. अँड व्हॉट शी डिड, शी वॉज सच अ वाईज वुमन, यु नो. इतकी हुशार आणि इतकी बोल्ड, इतकी धीट, इतकी करेजियस होती की जी नदी इस्रायलच्या मुलांना मारण्यासाठी निवडली होती, इस्रायलाच्या मुलांना पाण्यामध्ये डुबवून टाकून त्यांचं नाही का एक प्रकारचं नाही का पाण्यामध्ये त्यांची कबर म्हणून तयार करण्यात आली होती, पाण्यामध्ये मुलांना मारण्यासाठी तयार केली होती ना, त्याच नदीमध्ये, त्याच नाईल रिव्हर मध्ये तिने तयार केलेलं तारू, त्याच्यामध्ये तिने काय केलं, तिच्या बाळाला ठेवलं आणि ते पाण्यामध्ये तिने वाहवलं. सो जी नदी
मोशेला किंवा मुलांना मारण्यासाठी डेस्टाईन होती, मारण्यासाठी ठरवण्यात आली होती. ज्या नदीमध्ये मुलं पाण्यामध्ये बुडून मरायला पाहिजे होती ना, त्याच नदीचा तिने वापर केला. त्याच नदीमध्ये तिने तिच्या मुलाला सोडलं, परंतु तिने मरण्यासाठी सोडलं नाही. ओके. जर तुम्ही नीट अभ्यास केला नाही योखेबेदचा, तुम्हाला कळेल की ती अशी स्त्री आहे ना जिने 3 प्रोफेट्सना जन्म दिलाय. प्रेज द लॉर्ड. मिरियाम जी आहे मोशेची बहीण, ती सुद्धा एक संदेष्टी होती. अहरोन एक संदेष्टा होता. मोशे परमेश्वराचा संदेष्टा होता. हे तिघही जे आहेत ना, ते मिनिस्ट्रीमध्ये नाही का खूप अग्रेसर होते. देवाच्या सेवेमध्ये तिघांचं एक विशेष स्थान होतं. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस तिने मोशेला त्या पाण्यामध्ये सोडलं ना, व्हॉट शी डिड यू नो, मिरियाम सुद्धा ती स्त्री आहे की जिच्यामध्ये नाही का, इफ यू थिंक स्पिरिच्युअली, तुम्ही ही एक स्टोरी म्हणून आजपर्यंत ऐकलं असेल, पण आत्मिक दृष्टीने जर ह्या गोष्टीकडे पाहाल ना, मिरियाम मध्ये तो स्पीड आहे, तिच्यामध्ये ती गती आहे, तिच्यामध्ये नाही का तो वेग आहे की ती पाण्याला हरवू शकते, ती नदीच्या प्रवाहाला हरवू शकते आणि तिला जे पाहिजे त्या लोकांना गाईड करू शकते, मार्गदर्शन करू शकते आणि परिस्थिती तिला पाहिजे त्यानुसार ती घडवू शकते, वळवू शकते. ओके. शी कॅन फॉर्म द थिंग्स. हालेलुया. सो मिरियाम काय करते आता पाण्यामध्ये नाही का, तिने योखेबेदने जे पेटारा तयार केलाय त्याच्यामध्ये तिने मोशेला किंवा बालकाला ठेवलं आहे. 3 महिन्याचं बाळ आहे, सुंदर आहे. हे कारण सफिशियंट आहे की मी राजाचा हुकूम ऐकणार नाही. त्या पाण्यामध्ये सोडला आहे आणि मिरियाम किनारेने पळत 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 जाते. ती इतकी फास्ट पळते ती, पाण्याचा प्रवाह आणि नाही का बाजूने रस्त्याने जाणं, तर पाणी नाही का सगळ्यात आधी जाणार, पाण्याचा प्रवाह जास्त वेगाचा असणार कारण सरळ सरळ जाणार. परंतु तुम्ही रस्त्याने तेवढंच अंतर जर नाही का चालत किंवा पळत जायचं ठरवलं ना, तर ते डिस्टन्स खूप जास्त आहे. पण मिरियाम मध्ये ती गती आहे, तो स्पीड आहे की तिला पाहिजे ती डेस्टिनी किंवा तिची नियती ती कॅच करू शकते, ती पकडू शकते. ती पळत पळत जाते, कुठे पेटारा जातोय ते बघते आणि ज्या वेळेस फारोची कन्या नदीवर आंघोळ करायला आलेली असते तिथपर्यंत हा पेटारा जातो. प्रेज द लॉर्ड. आणि ही लांबून झाडीमध्ये लपून बघते काय चाललंय. शी वॉज व्हेरी क्लोज. आता ही मिरियाम किंवा मोशेची जी बहीण आहे ना, ती फारोच्या कन्या आणि तिच्या दासींच्या खूप जवळ आहे, खूप जवळ आहे. तिला सरळ दिसतंय, झाडामागे लपून ती बघते काय चाललंय. आणि तो पेटारा किंवा त्याला आपण तारू म्हणूया, द ऍक्च्युअल वर्ड जो आहे ते तारू, छोटंसं तारू ज्या वेळेस ती पोहोचते फारोच्या कन्येकडे, तर फारोची कन्या बघते की नाही का ह्याच्यामध्ये एक सुंदर बालक आहे. ती त्याला पाण्यातून काढते आणि ती म्हणते की हे कोणा इब्राचं बाळ आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तिला ओळखायला वेळ नाही लागत की हे आमच्या नाही का मिस्री लोकांचं लेकरू नाहीये, हे तर इब्री लोकांच्या कोणत्या तरी इब्री स्त्रीचं बाळ आहे. फारोची कन्या एका इब्री बालकाला हातात घेते. तिकडे एक इब्री मुलगी मिरियाम, जी साधारण नाही का फार वय नसणार आहे, 7-8 वर्षाची असणार आहे, ती तिकडे थांबलीये, झाडामध्ये लपून बघते काय चाललंय. आणि मग त्या बाळाला पाहते. सी बायबल काय सांगतं, योखेबेदने पाहिलं ते बाळ सुंदर आहे. निर्गम 2 याचा 2रा अध्याय. बायबल सांगतं की ते बालक सुंदर आहे. तो कशा प्रकारचं सौंदर्य असेल, सगळेच लहान लेकरं सुंदर असतात. पण मोशेला ज्यावेळेस तिने पाहिलं योखेबेदने तिला तिला मारता आलं नाही, स्वतःच्या बालकाचा त्याग करता आला नाही. ज्यावेळेस फारोची कन्या येते त्या बाळाला हातात घेते आणि बघते, फारोची कन्या सुद्धा नाही का त्या बाळाला नाही का, अरे माझ्या वडिलांनी सांगितलंय की हे तर इब्री बालक आहे आणि हे तर पुरुष जातीचं आहे, हा मुलगा आहे. ह्या पाण्यामध्ये, ह्या नदीमध्ये कदाचित ह्याच्या आधी तिने खूप डुबलेली बालकं पाहिली असतील, याच्या आधी तिने खूप मुलांचं नाही का डेड बॉडीज त्या पाण्यामध्ये वाहताना पाहिल्या असतील. कदाचित तिला म्हणजे तिला माहित असेल, त्या दासी पण बोलल्या असतील, पण ह्या बाळाला तर जिवंत ठेवायचं नाहीये, राजांची तर अशी आज्ञा आहे, आपण असं करू शकत नाही. बट येट सो ज्या घराण्यातून हुकूम आला होता की सर्व मुलांना पाण्यामध्ये डुबवून टाकायचं, जिवंत पाण्यामध्ये टाकायचं, त्याच घराण्याकडे ज्या नदीमध्ये डुबवायला सांगितलं होतं त्याच नदीमध्ये, त्याच लोकांकडे जिथून राजाज्ञा आली आहे त्याच राजाज्ञेच्या दिशेने काही गोष्टी डिसाइड करून योखेबेद आपल्या बाळाला पाठवते. आता हा बाळ जो आहे तो त्याच्या मुलीकडे पोहोचलाय ज्याने मुलांना जिवंत ठेवायचं नाही हे सांगितलंय. आणि फारोची कन्या काय करते, ती म्हणते हे बाळ रडतंय आणि तिकडे कोण येते, मिरियाम येते. किती धीट असेल. तुम्हाला माहितीये लोकांना फक्त मिरियाम मोशेला विरोध केला आणि मग तिच्यावर कोड फुटलं असं झालं एवढंच माहितीये, पण तुम्हाला येते शी वॉज ऑल्सो अ करेजियस
गर्ल. ओके, ती इतकी धीट होती, इतकी की डायरेक्ट ती फारोच्या कन्येकडे जाते. आतापर्यंत लपून बघते, पळत 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 तिने तेवढं अंतर गाठलंय. आता फारोच्या कन्येकडे जाते आणि बघते की आता फारोच्या कन्येचं नाही का काय तिचं नाही का कॉन्व्हर्सेशन चालू आहे आपल्या दासींसोबत. जाते आणि म्हणते, फारोची कन्या म्हणते ह्या बाळाला नाही का दूध पाजायला बघा. तर लगेच मिरियम जाते. मिरियम कोण आहे? त्या बाळाची मोठी बहीण आहे. प्रेज द लॉर्ड. ती काय म्हणते माहिती, तुमची इच्छा नसेल तर मी एका इब्री बाईला बोलवून आणू का? इब्री बाळ आहे ना, तर इब्री बाळाला दूध पाजायला. तर फारोची कन्या म्हणते हा हा बोलवून आण. आणि ही इतकी हुशार आहे, लगेच आपल्या आईला बोलवून आणते. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या आईने राजाने सांगितलं होतं की मुलांना नदीत टाका, ते मानलं नाही, त्याच नदीचा वापर केला, त्याच राजाच्या मुलीचा वापर केला आणि तिकडे जाऊन स्वतःच्या बाळाला तिने मिळवले. सो योखेबेद इतकी हुशार, इतकी इतकी धैर्याने भरलेली अशी स्त्री होती ना. प्रेज द लॉर्ड. सो कोणतीही परिस्थिती असू दे, तुमच्याकडे सोल्युशन नाही, आता पुढे काय आहे, मृत्यू आहे, आता काय करावं समजत नाही ना, परमेश्वर प्रार्थना ऐकत नाही, प्रभू आम्ही किती रडतोय, प्रभू कसं करायचं, मग ह्याला फोन करा, त्याला फोन करा, आमच्यासाठी प्रार्थना करा, असं घडतंय. तुम्हाला माहितीये, एव्हरी सोल्युशन इज गिवन बाय द लॉर्ड. तुम्ही प्रार्थना करायला सांगणार किंवा नाही का, तुम्ही वचनावर विश्वास ठेवणार, ह्या गोष्टीने फरक पडतो. येस, प्रार्थना करायला सांगा, बिकॉज कॉर्पोरेट प्रेयर कॅरीज डिफरंट अनॉइंटिंग. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक वेगळा अभिषेक आहे ज्यावेळेस सगळे लोक प्रार्थना करतात, तुमच्यासाठी मध्यस्थी करतात. इट इज लाईक वी आर प्रेशरायझिंग. ओके, आत्मिक जगामध्ये आपण ऑफेन्सिव्ह अटॅक करतोय, आपण समोरून हल्ला करतो ज्यावेळेस आपण सगळेजण प्रार्थना करतो. आपण एक ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह हल्ले हे सगळे शिकले आहोत. प्रेज द लॉर्ड. सो आता हिच्या बाबतीत काय झालंय माहिती, मोशेची आई तिकडे आलीये, स्वतःच्याच बालकाला आता दूध पाजते आणि मोशे फारोची कन्या म्हणते तू एक काम कर, ह्या बाळाला दूध पाज. स्वतःच्याच बाळाला दूध पाजते, तिला त्याचं वेतन पण मिळते. आणि नंतर ते बालक कुठे जाते? फारोच्या कन्येकडे. फारोची कन्या म्हणते मी ह्याला पाण्यातून काढले ना, आय हॅव ड्रॉन हिम आउट ऑफ द वॉटर, सो आय विल नेम हिम मोझेस. तो मोझेस किंवा मोशे हे नाव त्या आई वडिलांनी दिलेलं नाही, फारोच्या कन्येने दिलं आहे. सो त्या घराण्यातून, त्या जागेमधून, त्या राजाकडून हे नाव आलेलं आहे. याचा अर्थ मी ह्याला पाण्यातून काढला आहे. सो जिथून त्याची डेस्टिनी संपवायसाठी, जिथून एका इब्री मुलाचं भविष्य नाश करण्यासाठी हुकूम निघाला होता, ती आज्ञा निघाली होती, तिकडेच त्यांच्या समोर माहित असून, असं नाही कन्फ्युजन नाही झाले की हा हे मिस्री कोणाचं तरी बाळ आहे. नो, दे वर नोईंग, शी वॉज अवेअर दॅट ही इज द ही इज नॉट बिलॉंगिंग टू इजिप्शियन पीपल. ओके, जो मोशे आहे तो एका नाही का किंवा हे बाळ जे पाण्यातून आलंय तो इस्रायली किंवा इब्री लोकांकडून आलेला आहे हे माहित असून सुद्धा एक स्त्री जेव्हा ठरवते की मी हे ऐकणार नाही, वेन शी डिसाइडेड दॅट आय विल नॉट बिलीव्ह, आय विल नॉट फॉलो व्हॉट द किंग और व्हॉट फेरो इज सेइंग, किंवा जग काय म्हणते, इकडे नाही का सरकार काय म्हणते, हुकूम काय म्हणतोय, शी डिसाइडेड दॅट शी विल डू समथिंग. इकडे हे ज्या स्त्रीने केलंय, समटाइम्स आय वंडर, मी देवाला विचारते की परमेश्वर अमराम किंवा मोशेचा पिता त्यावेळेस काय करत होता, वाय ही वॉज नॉट थिंकिंग. कारण इकडे दिलं आहे की तिनेच ठरवलं, तिनेच तारू तयार केला, तिनेच पेटारा तयार केला, तिनेच पाठवलं पाण्यामध्ये आणि नंतर तीच जाते. सो ह्या आईने आणि मुलीने अशा प्रकारे एक सीन क्रिएट केलाय आणि नंतर त्यांनी आपल्या भावाला किंवा आपल्या मुलाला सुद्धा मिळवलं आहे. प्रेज द लॉर्ड. आता मोशे तिकडे वाढला आहे, सगळ्या गोष्टी शिकला आहे, नंतर तो पुन्हा पुढची स्टोरी तुम्हाला माहिती आहे की तो कसं वेगळा होतो, पळून जातो. कारण ज्या राजघराण्यामध्ये ज्या फारोच्या कन्येचा पुत्र म्हणून मोशे वाढला आहे, त्याला सगळे इजिप्शियनचे किंवा मिसर देशाचे नियम माहिती आहेत, त्याला दंड माहिती आहे, त्याला शिक्षा माहिती आहे. इनफॅक्ट तो नाही का पुढे होणारा फारो, नंतर फारो म्हणजे मिसर देशाच्या राजाला फारो म्हणतात, जसं आपण राजा म्हणतो तिकडे राजाला फारो म्हणतात. ओके, किंवा फेरो. तो एक फेरो बनला असता पुढे जाऊन, बट हिज डेस्टिनी वॉज डिफरंट. ओके, त्या घरात शिकून सगळं नॉलेज त्याने मिळवलं होतं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये एक वेळ येते ज्यावेळेस परमेश्वर मोशेला म्हणतो की जा, 40 वर्षानंतर मिद्यानामध्ये तो राहिलाय, त्याचं लग्न झालं आहे, मिद्यानी याजक इथ्रो याच्या मुलीशी लग्न करतो सिप्पोरा सोबत. आणि मग त्या बर्निंग बुश मध्ये त्याला ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो की माझ्या लोकांचं रडणं माझ्या कानी आलंय, तर तू जा, मला नाही का माझ्या लोकांना सोडवायचंय, इस्रायलाला तू सोडव. मोशे काय म्हणतो, मी तर नाही का बेसुनत ओठांचा आहे, मी स्टटरर आहे, मला नीट बोलता पण येत नाही, मी काय जाऊन सांगणार. मोशे म्हणतो फारो माझं काय ऐकणार, मी बोलू शकत नाही. तुम्हाला माहितीये ज्यावेळेस मोशे हे बोलतो ना, बायबल सेस तो पृथ्वीवर सगळ्यात नम्र होता.
पण एके ठिकाणी बायबलमध्ये लिहिलं आहे, दॅट इज युअर होमवर्क, सर्च की कुठे हे वचन लिहिलेलं आहे. व्हेरी इझी, ओके. ती एके ठिकाणी लिहिलंय की मोशे बोलण्यात चतुर, सर्व कला कौशल्यामध्ये, ज्ञानामध्ये निपुण असा होता. सो ऍक्च्युअली मोजेसला बोलण्यामध्ये नाही का काहीही त्रास नव्हता, तो बोलू शकत होता. पण तो इतका हंबल झाला 40 वर्षामध्ये की तो विसरला एक राजासारखं किंवा खंबीरपणे कसं बोलायचं, आणि तो खूप सामान्य जीवन जगत होता. इतका नम्र झाला होता की परमेश्वर त्याला बोलतोय की तुला जायचं, आणि तो म्हणतो मी बोलू शकत नाही. फायनली परमेश्वराला त्याचा भाऊ अहरोन, त्याचं मुख किंवा त्याच्यासाठी बोलणारा, त्याच्यासाठी एक प्रोफेट, त्याच्यासाठी एक याजक म्हणून द्यावा लागतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये ही जी होती, हिने तिची डेस्टिनी बदलली. सो वन ऑफ द लोकांना दबोरा, एस्तर, रूथ हे आवडतात, पण माझी एक आवडती नाही का, एक एक बायबल मधली नाही का हिरोईन आहे, ती आहे योखेबेद. बिकॉज वेन एव्हर आय थिंक अबाउट हर ना, की शी गेव बर्थ टू द प्रोफेट, शी प्रोटेक्टेड देम. तिने त्यांची डेस्टिनी जी होती ना परमेश्वरामध्ये, ती सुरक्षित ठेवली. तिने त्यांची डेस्टिनी ओळखली. तिला फक्त मोजेस सुंदर आहे ही गोष्ट नाही का पुरेशी होती की मी फारोचं ऐकणार नाही, मी माझ्या मुलांना त्या नदीमध्ये मरायला टाकणार नाही. ज्यावेळेस तिकडे सगळीकडे नाही का पुरुष किंवा नर जातीची जी मुलं आहेत ही मरण पावत होती. प्रेज द लॉर्ड. आणि अशा प्रकारे हे तिघ जण, मिरियाम, अहरोन, मोशे, हे नाही का परमेश्वराच्या राज्यासाठी एक प्रभावी व्यक्तिमत्व ठरले. प्रेज द लॉर्ड. सो इट ऑलवेज स्टार्ट, ही प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मधून, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फिअर झोन मधून, त्या भीतीच्या क्षेत्रातून, की आता काहीच सुचत नाही काय करणार, यातून बाहेर पडायचं ठरवता तेव्हा, बिकॉज दावीद राजा म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असेल तरीही तू माझ्या सोबत आहे. सो ही गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात राहिली पाहिजे की माझ्याकडे आता एवढं कर्ज झालंय, आय डोंट नो की मी आता पुढे काय करणार. मला इतकी अडचण आली आहे की माझ्याकडे सोल्युशनच नाही, मला कोणीच मदत करत नाही. आय डोंट हॅव गॉड फादर, गॉड मदर, मला मदत करणारं कोणी नाहीये, माझी मुलं माझं ऐकत नाहीये, मला सपोर्ट नाहीये कोणाचा, नोकरी नाहीये, बिझनेस माझा खराब झाला आहे किंवा लॉस झाला आहे, किंवा इतकं जास्त आजारपण आहे. मी प्रार्थना करते पण उत्तर मिळत नाहीये, मी लढते पण मला समजत नाहीये, मी प्रार्थना करते, वचन वाचते, परंतु मला नाही का माझ्या घोषणेने, माझ्या वचनाने मला काहीच बदल झालेला दिसत नाही. आय फील दॅट आय हॅव कम टू अ स्टँड स्टील पॉइंट, की अशा ठिकाणी आले की जिथे मी पुढे पण जात नाही, मागे पण जात नाही. माझा विश्वास तर आहे परमेश्वरावर, पण मला गोष्टी घडताना दिसत नाहीये. असं ना कित्येक लोकांच्या जीवनात येते की त्यांना विश्वास आहे, आपण ख्रिस्तावर इतकं प्रेम करतो, आपलं तारण झाले की ख्रिस्त आपल्याला मदत करणार नाही किंवा ख्रिस्त आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर देणार नाही, या बाबतीत आपल्याला कोणी फसवू शकत नाही. पण कुठेतरी एखादा थॉट येऊन जातो की मी एवढे दिवस प्रार्थना करते, उत्तर का मिळत नाही, मी इतकी मेहनत घेते, उत्तर का मिळत नाही. समटाइम्स तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर पडायचं आणि हे जाणून घ्यायचे की तुम्हाला आता डेड एंड दिसतोय, तुम्हाला दिसतंय इथून पुढे रस्ता नाहीये, तुम्हाला माहिती आहे आता डॉक्टर्सने होप सोडून दिलेली आहे, फॅमिलीने गिव्हन अप केलेला आहे, तुम्हाला दिसतंय की आता काहीच नाहीये, आता आता ना यातून बाहेर पडायचा मार्ग आहे, सुसाइड इज दी ओनली वे, आता आत्महत्याच मी करेल किंवा माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये, मी पूर्णपणे नाही का बँकरप्ट झाले आहे. तुम्हाला असे कुठलेही प्रॉब्लेम्स असतील ना, मला तुम्हाला सांगू द्या, ही तुमच्यासाठी मृत्यू छायेची दरी आहे, परंतु या दरीतून तुम्ही एकटे नाही. इट इज युअर जर्नी. तुम्ही त्या दरीमध्ये वास्तव्य करण्यासाठी, थांबण्यासाठी नाही. व्हॉट डेव्हिड सेड, स्तोत्रसंहिता 23 मध्ये म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो. याचा अर्थ तो ट्रॅव्हल करतोय, तो प्रवास करतोय, तो जातोय, त्याच्या मार्गामध्ये आलेली एक ती दरी आहे, त्या दरीशी त्याचा संबंध नाही, तिकडून त्याला रस्ता पुढे, त्याला पुढे जायचं, हिज डेस्टिनी इज समवेअर एल्स. ओके, त्या दरीच्या पलीकडे त्याचं नाही का डेस्टिनेशन आहे, त्याला तिकडे पोहोचायचंय, पण मध्ये दरी आहे, तर ती दरी आहे तो पार करतोय कारण परमेश्वर त्याच्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. सो नेहमी लक्षात ठेवा, कितीही अशक्य परिस्थिती वाटू दे, कितीही कठीण किंवा कितीही असहाय्य परिस्थिती असू दे, ही मृत्यू छायेची दरी आहे, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. लाईफ मध्ये प्रत्येकाला आपली डेस्टिनी नाही का चेंज करायचं ना एक संधी मिळते, प्रत्येकाला नाही का अशी वेळ भेटते की ती वेळ तुम्ही ग्रॅब केली पाहिजे, ती वेळ तुम्ही गमावली नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पास्टर आपल्याला नेहमी शिकवतात की ना
पृथ्वीवर सगळ्यात मौल्यवान जर कोणती गोष्ट आहे, इट इज टाइम. हालेलुया. या पृथ्वीवर, कारण आपण ना वेळेच्या कालगणनेमध्ये जन्मलो आहोत. आपल्याला नाही का टाइम दिलेला आहे, या टाइम फ्रेम मध्ये आपण राहतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कालगणनेच्या बाहेर आहे. परमेश्वर अगम्य प्रकाशात वस्ती करतो, तिकडे काळ वेळ ह्या गोष्टी नाहीयेत. पण आपण टाइम झोन मध्ये राहतो. सगळ्यात प्रेशियस आहे टाइम. प्रेज द लॉर्ड. सो अशा गोष्टी घडणार, पाप घडेल, चुका होतील, कधी डगमगाल, कधी विश्वासात खूप स्ट्रॉंग असाल, कधी असं होईल की वाटेल विश्वास ठेवून काही उपयोगच झाला नाही, किंवा माझा विश्वास आहे की नाही, डाऊट करायला लागाल तुम्ही स्वतःवरच की परमेश्वराने मला सोडलं तर नाहीये ना, का मी पाप केलं म्हणून परमेश्वर माझी प्रार्थना ऐकत नाही, मीच वाईट आहे, मलाच प्रार्थना करता येत नाही, मीच बायबल वाचत नाही, मीच योग्य वागत नाही. सो असे वेगवेगळे विचार न दे विल हे विचार हॉन्ट करतील, हे विचार तुमचा पाठलाग करतील, तुम्हाला हॅमरिंग करतील. पण तुम्हाला माहितीये, बायबल सांगतं की जर तुमचं मन तुम्हाला दोषी ठरवत असेल तर ख्रिस्त तुमच्या मनापेक्षाही श्रेष्ठ आहे. सो वेन ज्या वेळेस वचनाची वचनावर विश्वास ठेवण्याची वेळ येते, ख्रिस्त तुमच्या मनापेक्षाही श्रेष्ठ आहे, हे लक्षात ठेवा. भलेही लॉजिकली, रॅशनली, जगाच्या दृष्टीने, किंवा आपण म्हणतो ना ओके फेथ तर ठीक आहे, मी खूप लोकांकडून आहे विश्वास वगैरे ठीक आहे, पण आपण प्रॅक्टिकली पण राहिलं पाहिजे. नो. जर तुम्ही प्रॅक्टिकली पण राहताय, विश्वासाने पण चालताय ना, मला तुम्हाला सांगू द्या, तर तो विश्वास नाहीये. इट्स लाईक डगमगणारा विश्वास आहे. तुम्ही विश्वास नाही का, तुम्हाला क्लिअर दिसतंय ग्रीन सिग्नल आहे, येस तुम्ही विश्वासाने पळताय. पण ज्यावेळेस तुम्हाला दिसतंय की अरे ग्रीन सिग्नल नाहीये, आता मी काय करू, मी प्रॅक्टिकली चालू का विश्वासाने चालू. एक गोष्ट लक्षात ठेवा, बायबल सांगतं माझा नीतिमान विश्वासाने जगेल. गॉड सेड माय रायचियस पर्सन. ओके, माझा नीतिमान विश्वासाने जगेल. सो तुम्हाला विश्वासाने जगायचंय. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये रूथ जी आहे, रूथ बायबल सांगते एक मवाबी स्त्री होती. शी वॉज अ मोआबाईट वुमन. मी मवाब्यांबद्दल तुम्हाला खूप वेळा शिकवलं आहे. मला रूथचं एकच वाक्य जास्त आवडतं, आणि ते वाक्य का आवडतं माहिती मी तुम्हाला सांगू. ज्या वेळेस नामी, तिचा नवरा मरण पावलाय, तिची दोन्ही मुलं मरण पावलेत, दोन्ही सुना विधवा झाल्या, त्या 3 विधवा त्या घरामध्ये. नामी एक विधवा आहे, तिच्या दोन्ही सुना आहे, 3 विधवांनी भरलेलं घर आहे. यरुशलेमेत दुष्काळ आहे म्हणून हे लोक मवाबी देशामध्ये गेलेले. मवाबी लोकांसोबत करार मदार करू नये असं परमेश्वराने सांगितलं होतं. रूथचं एक वाक्य आहे की ती नाही का नामीला म्हणते, नाही मी नाही जाणार, आजपासून जिथे तू जाणार तिकडे मी येणार, जे तुझे लोक ते माझे लोक, आणि जो तुझा परमेश्वर तो माझा परमेश्वर. आजपासून पुढे फक्त मृत्यू मला आणि तुला विभक्त करो, मृत्यू शिवाय मी तुला सोडून जाणार नाही. ज्यावेळेस ती म्हणते ना, नामीला रूथ म्हणते की जो तुझा परमेश्वर तोच माझा परमेश्वर, हे वाक्य ना मला असं अस्वस्थ करते. आय लाईक दिस सेंटेन्स व्हॉट शी सेड. ते साधं स्टेटमेंट नव्हतं. दिस वॉज द स्टेटमेंट वेअर शी चेंज हर डेस्टिनी. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, जर मवाब्यांचा इतिहास तुम्ही पाहिला, मवाबी लोक कोण होते माहिती, ज्या वेळेस सदोम आणि गमोरा नगराचा नाश करण्यात आला, बायबल सांगतं लोट हा सदोम नगरात राहत होता. लोट कोण आहे, अब्रामाचा पुतण्या आहे. प्रेज द लॉर्ड. अब्राम हा लोटचा काका आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं लोट सुद्धा नीतिमान होता. त्याला 2 कन्या होत्या, लोटाला 2 मुली होत्या, आणि त्याचे जावई सुद्धा होते. परंतु ते जावई तिकडेच राहिले, ते आले नाही. लोटची बायको ज्या वेळेस नाही का मागे वळून पाहते, ती मिठाचा खांब बनते. आता हा लोट आहे आणि त्याच्या 2 मुली आहेत. ओके, ह्या 2 मुली पळत पळत जातात. लोट म्हणतो मी एवढ्या लांब कुठे पळत जाणार, सोअर म्हणजे लहान असं जे नगर आहे समोर डोंगरात, तिकडे जाऊ दे. देवदूत म्हणतात लोट तू पटकन निघ, तू निघाल्याशिवाय आम्हाला या नगराचा नाश करता येत नाही. का? कारण तिकडे अब्रामाने मध्यस्थी केली. परमेश्वर 50 नीतिमान असतील तर तू त्या नगराचा नाश करशील, 45 असतील, 40 असतील, 30 असतील, 20 असतील. परमेश्वर मी अजून एकदा बोलायचं धाडस करतो, कदाचित तिकडे फक्त 10च नीतिमान असतील परमेश्वर, तर तरी तू त्या नगराचा नाश करशील का? तिथे 10 वर येऊन ना अब्राम थांबला. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर नाही थांबला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अब्रामाला म्हणतो 10 नीतिमान असतील तर त्या नगराचा मी नाश करणार नाही. पण तिकडे 10 नाही, एकच नीतिमान होता. लोट हा नीतिमान होता. बायबल सांगतं लोट जो नीतिमान, त्याचा नाही का जीव त्या नगरामध्ये, सदोम नगर आणि गमोरा नगरामध्ये कासावीस होत असे. तो एक नीतिमान होता
ज्यासाठी अब्रामाने मध्यस्थी केली होती, त्या एका नीतिमानाला परमेश्वराने बाहेर काढला आणि मग नगराचा नाश केला. सो परमेश्वर आपल्या इच्छाशक्तीच्या पलीकडे आहे. आपण जे मागतो, बोलतो, आपल्या मागण्या, कल्पना, आपल्या योजना या सगळ्यांच्या पलीकडे आहे. लीगली 10 नीतिमानाने परमेश्वराने सगळ्या नगराचा नाश करायला पाहिजे होता ना, कारण काय बार्गेनिंग झालं होतं. अब्राम म्हणाला 10 नीतिमान असतील, एवढ्या वर्ष परमेश्वर तू नगराचा नाश करशील का? परमेश्वर म्हणतो 10 नीतिमान सापडले तर नाही मी करणार नगराचा नाश. पण 10 नाही, एकमेव लोट होता. आणि देवदूत म्हणतात, लोट तू नगरातून बाहेर निघ, तू गेल्याशिवाय आम्हाला ना या नगराचा नाश करतात. आणि बायबल सांगतं की लोट दिरंगाई करू लागला. तर देवदूतांनी काय केलं, लोटला, त्याच्या बायकोला, त्याच्या दोन्ही मुलींना हाताने धरून बाहेर काढला आणि म्हणतात तू पळत जा, लांब पळत जा, मागे वळायचं नाही. लोट म्हणतो मी एवढं लांब पळणार नाही. प्रेज द लॉर्ड, इकडे मृत्यू आहे, नाश होता. लोट म्हणतो मी एवढ्या लांब पळणार नाही, मला ते सोअर नावाचं किंवा समोर जे लहान नगर आहे तिकडे जाऊ दे. लोट आणि त्याच्या मुली तिकडे जातात. लोटच्या 2 मुली काय करतात पुढे जाऊन माहिती, त्या म्हणतात आता त्या गुहेत राहायला लागल्या. त्या म्हणतात आपल्याला तर पुरुष माहित नाही, आपल्याला आता कोणलाय का लग्न पण करून घेणार नाही, आपल्याला कोण आपल्या बापाचा वंश कसा चालवायचा. एक दिवस ते आपल्या वडिलांना द्राक्षरस पाजतात. लोटला मोठी दोघी मुली ठरवतात की आपण आपल्या वडिलांसोबत निजूया, म्हणजे आपला वंश चालू राहील. प्रेज द लॉर्ड. सो पहिल्या रात्री मोठी मुलगी लोट सोबत निसते, ती गर्भवती होते. दुसऱ्या रात्री सुद्धा ते बापाला द्राक्षरस पाजतात, छोटी मुलगी निसते, ती गर्भवती होते. आणि ज्या मुलींना नाही का लेकर होता, जी थोरली मुलगी आहे, लोटची मोठी मुलगी आहे, तिला जो मुलगा होता त्याचं नाव ती ठेवते मवाब. ओके, मवाब. प्रेज द लॉर्ड. त्याचं नाव ठेवते ती मवाब. आणि बायबल सांगतं आजता गायत, ओके, जितके मवाबी लोक आहेत त्यांचा हा मूळ पुरुष. प्रेज द लॉर्ड. लोटची जी छोटी मुलगी आहे ना, ती छोटी मुलगी, तिला सुद्धा मुलगा होतो, त्याचं नाव ती ठेवते अम्मोन. अम्मोन, आय गेस अम्मोनी, मोवाबाईट अँड अम्मोनी. प्रेज द लॉर्ड. जस्ट मी कन्फर्म करून सांगतो तुम्हाला. उत्पत्ती याचा 19वा अध्याय. थोरल्या मुलीस मुलगा, त्याचे नाव तिने मवाब ठेवले. आज मी तिला जे मवाबी आहेत त्यांचा हा मूळ पुरुष. धाकटीसही बेन अम्मी, ओके, धाकटीसही मुलगा झाला, तिने त्याचे नाव बेन अम्मी ठेवले. आज मी तिला जे अम्मोनी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष. प्रेज द लॉर्ड. सो हे मोवाबाईट लोक किंवा मवाबी लोक कुठून आलेत माहिती, लोटच्या मुलींनी जे चुकीचे संबंध ठेवले. ओके, इट इज कॉल्ड इन्सेस्ट किंवा ज्याला म्हणतात जार कर्म. ओके, त्या एका चुकीच्या रिलेशनशिप मधून नाही का एक पुत्र जन्माला आले, त्याचं नाव मवाब आहे. आणि तिकडून मवाबाची मुलं 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 होत पूर्ण एक कुळ, एक वंश तयार झालाय. आणि ह्या मवाब्यांमधून तो हे जे रिलेशन होतं ना, हे चुकीचं होतं, हे चांगलं नव्हतं. सो ह्या रिलेशनशिप मधून, ह्या श्रापामधून, ह्या घराण्यामधून जे जन्मलेले होते ना, ते लोक होते मवाबी. मवाबी लोकांनी नेहमी इस्रायलांना, जर तुम्ही नीट वाचाल तर, त्रास दिलेला आहे, उपद्रव दिलेला आहे. सो रूथ जी आहे ना, ती इतकी हुशार आहे. ती कुठून आहे, ती एक मवाबी कन्या आहे, मवाबांच्या देशामध्ये राहत होती. शी वॉज अ मोआबाईट वुमन. रूथला समजलं होतं मी माझ्या आई वडिलांच्या घरी गेले, आता नवरा मेलाय, माझी सासू पण म्हणतेय जा, मी माझ्या आई वडिलांच्या घरी जर गेले ना, तर मी ना मरेपर्यंत एक मवाबीच राहीन, माझ्याकडे नाही का दुसरी काही ओळख राहणार नाही. आणि यु नो ह्या गोष्टी ब्लड लाईन मध्ये, आपण ना श्रापांबद्दल शिकलोय आपण. ब्लड लाईन, ब्लड किंवा तुमच्या रक्तातून, ओके, जनरेशनल कर्सेस, ब्लड लाईन कर्सेस, ओके, फॅमिलियल कर्सेस, आपण हे सगळ्या गोष्टी शिकलोय. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या ब्लड लाईन मध्ये चालत आलेल्या होत्या. सो रूथ त्या ब्लड लाईन मधून, त्या रक्ताच्या नात्यामधून होती, जिथे काही गोष्टी चांगल्या घडल्या नव्हत्या. चुकीच्या रिलेशनशिप मधून जन्मलेलं एक नाही का कुळ किंवा एक वंश आहे, त्यामधून होती. त्याच गोष्टींमध्ये, ओके, ते कधी खूप जास्त पुढे गेले नाही मवाबाईट लोक, कारण ते लोक ना त्याच लेवलला होते. बिकॉज इट वॉज अ ब्लड रिलेशन. सम कर्सेस, काही श्राप ह्या रिलेशन मध्ये, ह्या रक्तामध्ये, ह्या ब्लड रिलेशन मध्ये चालत आलेले होते. अँड रूथने ओळखलं होतं की माझ्याकडे ही एक संधी आहे की मी माझी डेस्टिनी चेंज करू शकते. मी जर माझ्या माहेरी परत जाते, माझ्या आई वडिलांकडे, कदाचित ते मला एखादी मवाबी पुरुष करून देतील, मी पुन्हा लग्न करेन, परंतु मी त्याच ब्लड लाईन मध्ये राहीन, मी त्याच
त्याच कुळाशी जोडलेली राहील आणि ते श्राप, त्याच गोष्टी, तेच बंधन, तेच लिमिटेशन हा माझा नाही का भाग असेल, माझ्या मुलांचा असेल. प्रेज द लॉर्ड. बट शी शी ग्रॅब दॅट मोमेंट. तिने ती संधी पकडली, तिने सोडली नाही. ती म्हणाली रूथ आपल्या सासूला काय म्हणते, आजपासून तू जिथे जाशील तिथे मी जाणार, तुझे लोक हे माझे लोक. तिने स्वतःच्या माहेरच्यांना, स्वतःच्या लोकांना नाही तिने स्वीकारलं, म्हणाली नाही. शी सेड तुझे लोक ते माझे लोक आणि तुझा परमेश्वर तो माझा परमेश्वर. एक संधी होती तिच्याकडे की त्या मवाब्यांच्या त्या सगळ्या बंधनातून, त्या श्रापातून, त्या चुकीच्या रिलेशनशिप मधून बाहेर येऊन इस्रायलमध्ये परमेश्वरामध्ये, यहोवा परमेश्वराशी कनेक्ट होण्याची, आणि तिने ती संधी सोडली नाही. म्हणून मला तिचे हे वाक्य खूप आवडतं, बिकॉज शी चेंज हर डेस्टिनी. तिने फक्त नाही का सासर माहेर ह्या गोष्टी केल्या नाही, फक्त मवाब देश आणि मग ती यरुशलेमेत एवढ्याच गोष्टी केल्या नाही. तिने तिचं कम्प्लीट डेस्टिनी चेंज केली. तिने तिचं नाही का नियती बदलली. बायबल सांगता आपण सगळे कोण होतो, आपण रानटी जैतून होतो. पित्याने आपल्याला निवडलं, साफसूफ केलं आणि ख्रिस्तामध्ये लावलं. आपल्याला पिता साफसूफ करतो आणि ख्रिस्त जो एक द्राक्ष वेल आहे त्याच्यामध्ये कलम करून लावतो. प्रेज द लॉर्ड. तिने ही गोष्ट ओळखली आणि तिने स्वतःहून स्वतःला, प्रेज द लॉर्ड, नामीद्वारे, स्वतःच्या सासूद्वारे इस्रायलामध्ये कनेक्ट केलं. शी चेंज हर डेस्टिनी. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती की बोआज, ओके, बोआज कोणाचा मुलगा आहे माहिती, यरीहो नगरामध्ये एक वेश्या राहत होती. प्रेज द लॉर्ड. त्या वेश्येचं नाव होतं राहाब. राहाब पुढे जाऊन एका इस्रायली पुरुषाशी लग्न करते, त्याचं नाव आहे सलमोन. सलमोन लग्न करतो राहाबशी, त्यांना मुलगा होतो बोआज. प्रेज द लॉर्ड. ही फॅमिली लाईन जर तुम्ही, मी ह्या गोष्टी का सांगते, कारण आपण शिकत आहोत जिनिओलॉजी ऑफ जीसस, की ज्याच्यामध्ये कशा प्रकारे ख्रिस्तासाठी परमेश्वराने वंशावळ बायपास केली आहे. प्रेज द लॉर्ड. येस, दाविदाच्या घराण्यातून प्रभू येशू ख्रिस्त आला, यहुदा घराण्यातून आला, परंतु जिथून अपेक्षा होती तिकडून आला नाही. गॉड कन्फ्यूज दॅट कन्फ्यूज द सेटन. सैतानाला परमेश्वराने इतकं गोंधळून टाकलं की त्याला वाटलं इथून नाही का तारणारा येईल, परंतु तिकडून आलाच नाही. ज्या कुळातून, ज्या घराण्यातून तारणाऱ्याचा जन्म होणार होता त्याच्यावर तर श्राप आला होता. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी ह्या गोष्टी सांगते, इफ यू बिलीव्ह बाय फेथ यू कॅन चेंज युअर डेस्टिनी. भले तुम्हाला नाही का असं असेल की तुमच्या फॅमिलीमध्ये खूप बॉन्डेजेस असतील, खूप वीकनेसेस असतील, रूथने तिची डेस्टिनी चेंज करायची जी संधी आली ना ती सोडली नाही. राहाबसाठी एक गोष्ट होती की ज्या वेळेस नाही का यरीहो नगराला हेरण्यासाठी जे पुरुष आले होते, त्या 2 हेरांना तिने लपवून ठेवलं ना, ती ज्या देशामध्ये राहत होती त्या यरीहोच्या राजाच्या विरोधात गेली. जर ती यरीहो नगरात राहिली होती, या हेरांना पकडून दिलं असताना यरीहो नगरासोबत तिचा नाश झाला होता. मरेपर्यंत ती एक वेश्याच राहिली होती, कारण पूर्ण यरीहो नगर तिला एक वेश्या म्हणून ओळखत होतं. पण ज्या वेळेस तिने त्या हेरांना मदत केली, ती म्हणाली इस्रायलाच्या देवाचं भय, आम्ही गोष्टी ऐकल्यात, या परमेश्वर जो आहे अब्राम इसाकाचा परमेश्वर, याचं भय नगरातल्या प्रत्येक व्यक्तीवर आलंय, राजावर सुद्धा पडलेलं आहे. ती त्या हेरांना सांगते आणि ती म्हणते की मी तुम्हाला लपवून ठेवेल, परंतु माझं आणि माझ्या घराण्याचं काय. आणि ते हेर म्हणतात ज्यावेळेस आम्ही नगराचा नाश करायला येऊ, तुझ्या खिडकीला नाही का किरमिजी रंगाचं नाही का दोरी किंवा सूत बांधून ठेव, आम्ही तुला वाचवू, तुझ्या घराण्याला वाचवू. एक वेश्या, तिने सुद्धा ना स्वतःला, जसं रानटी जैतून होती ती परमेश्वरामध्ये, जो आपला नाही का जैतून आहे त्यामध्ये लावली गेली, तिने तिची डेस्टिनी चेंज केली. तिने ठरवलं ह्या नगरामध्ये मी मरेपर्यंत वेश्या राहणार, कोण मला नाही का मान सन्मान देणार नाही, पण मी आज जिथे जाईन, तुम्हाला माहितीये तिने फक्त यरीहो नगरची भिंत ओलांडली नाही. बायबल सांगते यहोशुवा म्हणाला ती जी स्त्री, तिने तुम्हाला मदत केली, पहिलं तिला बाहेर काढा. तिने ज्यावेळेस यरीहो नगर ओलांडलं, ती वेशी, ती भिंत ज्यावेळेस ओलांडली ना, तिने स्वतःची डेस्टिनी चेंज केली. तिने एक वेश्यापासून एक इस्रायली स्त्री म्हणून प्रवेश केला. इस्रायली लोकांमध्ये तिचा प्रवेश झाला. इस्रायलमध्ये सलमोन नावाच्या पुरुषाशी लग्न झालं आणि तिने बोआजला जन्म दिला. या बोआजचं लग्न झालं रूथशी. बोआज आणि रूथला एक मुलगा होतो ज्याचं नाव आहे ओबेद. या ओबेदला एक मुलगा होतो इशाय आणि इशायला होतो दावीद. प्रेज द लॉर्ड. तुम्ही परमेश्वराच्या घराण्याचे वारीस आहात, परमेश्वराच्या कुटुंबात आहात. तर कुठलीही परिस्थिती असू दे, कितीही भयानक असू दे, ती परिस्थिती तुमचा नाश करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही ठरवता मी ख्रिस्तावर विश्वास ठेवणार, ज्यावेळेस तुम्ही त्या द्राक्ष वेलीशी कनेक्ट होता, ज्यावेळेस पिता तुम्हाला साफ करतो, ज्यावेळेस नाही का तुम्ही भरपूर पीक द्यावं म्हणून पिता तुमची काळजी घेतो,
पीक तर येणारच, कारण तुम्ही देताय म्हणून नाही, तुम्ही ज्याला कनेक्टेड आहात म्हणून. ते जीवन त्या द्राक्षवेलीमध्ये आहे, त्या 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 येशूमध्ये आहे आणि ते तुमच्यामध्ये वाहत आहे. प्रेज द लॉर्ड. सो एक तर शिप्रा पुआ सारखे राहा, मोशे सारखे राहा, किंवा नाही का मोशेच्या आईसारखे बना, रूथ सारखे बना, राहाब सारखे बना. तुमचा भूतकाळ काय, तुम्ही कुठून आलाय, तुम्ही नाही का किती चुकीची कामं केली आहे, तुम्ही लेवी घराण्यातले आहात का, तुम्ही वेश्या आहात का, तुम्ही एका मवाबी घराण्यातले आहात, एका श्रापित कुटुंबातले आहात, याने फरक पडत नाही. तुम्ही विश्वास कोणावर ठेवता, तुम्ही कोणावर भरोसा ठेवून चालता, तुम्ही कोणाला आपलं केलंय, याने फरक पडतो. प्रेज द लॉर्ड. सो कुठलीच परिस्थिती ना ज्याने तुम्हाला बोलावलंय त्याच्यापेक्षा मोठी ठरू शकत नाही. कोणतीही परिस्थिती, कोणताही त्रास, कोणताही आजार, कुठलंही कर्ज, कुठलंही अडचण किंवा प्रॉब्लेम, ज्या ख्रिस्तामध्ये तुम्ही आहात ना त्या ख्रिस्तापेक्षा मोठा होऊ शकत नाही आणि तुम्हाला जमीनदोस्त करू शकत नाही. प्रेज लॉर्ड. आय टोल्ड यू मेनी टाइम्स, आय टोल्ड यू, हे जे दिवस आहेत ना हे ते दिवस आहेत जिथे परमेश्वर तयारी करत आहे. सो त्या वधूसारखं बनायचं नाहीये. वाईज कोण होतं माहिती, सी रात्र झाली, 10चे 10 जे वधू होते, मूर्ख आणि नाही का हुशार ज्या कुमारिका होत्या, ओके, ज्या तयारी करत होत्या लग्नासाठी, उशीर दोघींना लागला, सगळे 10च्या 10 झोपून गेले. सगळे झोपणार आहेत. प्रेज द लॉर्ड. मूर्ख सुद्धा झोपणार आणि नाही का हुशार सुद्धा झोपणार. दिवे 10 कडे होते, मूर्खांकडे दिवे होते, शहाण्यांकडे सुद्धा होते, तेल सुद्धा दोघींकडे होतं. परंतु ज्या वेळेस वेळ लागला, प्रेज द लॉर्ड, एक्स्ट्रा तेल कोणाकडे तरी नव्हतं. हे जे 5 वर्ष आहेत, ओके, ऑलमोस्ट आता 4 वर्ष, 2030 पासून अशा काही गोष्टी घडणार आहेत. आय एम टेलिंग यू, 2030, 2035 खूप साऱ्या गोष्टी बदलणार आहेत. ऑलरेडी अँटी क्राइस्टने काही गोष्टी लॉन्च करायचं नाही का ठरवलं आहे, त्या गोष्टी तीव्रतेने घडणार आहेत. हे जे 4-5 वर्ष आहेत ते एक्स्ट्रा तेल घेण्याचे, स्वतःच्या दिव्यामध्ये जेवढं तेल आहे तेवढ्यावर सफिशियंट, तेवढ्यावर नाही का, मी चर्चला जाते, मी दशमांश देते, मी अर्पण देते, मी क्वायर मध्ये आहे, मी प्रार्थना करते, मी रोज सकाळी 1 तास प्रार्थना करते, मी मदत करते, मी दारू पित नाही, मी हे करत नाही, हे झालं सफिशियंट ऑइल. एक्स्ट्रा ऑइल घ्यायचे आहेत. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे जर एक्स्ट्रा ऑइल असेल तरच ज्यावेळेस वर येईल तुम्ही तुमचे दिवे पेटवाल आणि जाल. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस कोणी मदत करणार नाही, ना घरातले नाही, ना चर्च मधले, ना बाहेरचे जगातल्यांचा तर प्रश्नच नाही. तुमचं एक्स्ट्रा ऑइल तुम्हालाच घ्यायचंय. प्रेज द लॉर्ड. हे ऑइल नाही का मागून मिळणार नाही. प्रे मोर, बिलीव्ह मोर, कन्फेस मोर. वचन खा, वचन मनन करा, वचनामध्ये त्या स्त्रियांनी त्या पुरुषांनी जे केलंय ते करा. प्रेज द लॉर्ड. तेच करायचंय. बायबलमध्ये जे घडलंय त्याच गोष्टी घडतायत, नवीन काहीच घडत नाहीये. हे लोक जर उभे राहिले, सी योखेबेदने जे तिच्यासाठी मृत्यूचा सापळा होता त्याला तिने जीवनाचा मार्ग बनवला. यू कॅन चेंज एव्हरी ऍडवर्स सिच्युएशन. बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वासणाऱ्यांसाठी सर्व गोष्टी मिळून काय होतात, कल्याणकारक ठरतात. सो भले आज वाटत असेल की माझ्याच बाबतीत असं का झालं, माझ्याच सोबत असं नेहमी का घडतं, माझं प्रमोशन होणार असतं आणि दुसऱ्याला मिळतं, मी खूप मेहनत घेते आणि प्रोजेक्टचं नाही का क्रेडिट मला मिळतच नाही, मी खूप ठरवते, मी सगळं करते, परंतु नाही का मला कोण रेकॉग्नाइज करत नाही. ह्या परिस्थितीवर विश्वास ठेवू नका. प्रेज द लॉर्ड. विश्वास ठेवा की ह्या सगळ्या गोष्टी मिळून तुमच्यासाठी कल्याणकारक होत आहेत. प्रेज द लॉर्ड. एक मुलगी आहे, ओके, बरेचसे लोक ओळखतात सुद्धा. ती मुलगी लाईक एक्झाम मध्ये फेल झाली. ती संडेला टेस्ट मनी देईल तेव्हा ऐका, आजच तिने मला कॉल केला होता. तिचं लास्ट इयर होतं, एक्झाम मध्ये फेल झाली. नुसती फेल झाली नाही, 8 सब्जेक्ट पैकी 6 सब्जेक्ट मध्ये फेल झाली. ऍक्च्युली तिने परीक्षा देणं सुद्धा खूप मोठं चॅलेंजिंग होतं, कारण त्यावेळेस ज्या मानसिक त्रासामधून, ज्या फिजिकल थ्रेट मधून ती जात होती मला माहिती आहे. आणि आमच्याकडे लाईक त्यावेळची परिस्थिती अशी होती, काही नोव्हेंबर मध्ये तिची एक्झाम झाली, की ती जगते का मरते असं आहे. म्हणजे परीक्षेला जाणं सोडा, तिचं जगणं सुद्धा मुश्किल होतं. आणि त्या काळामध्ये असं प्रेशर होतं की तिने जाऊन एक्झाम तरी द्यावीच. आणि तिला आम्ही म्हटलं की काही होत नाहीये, यू जस्ट अपियर, परमेश्वर पाहेल, तुझा अभ्यास नाही झाला, काही नाही झालं, पण तुला नाही का आज आई वडिलांनी एवढा खर्च केलाय, तुला करायचंय, जे होईल ते होईल. आणि खरंच
नाही का परमेश्वराला धन्यवाद की तिने ऐकलं. आमचं पूर्ण चर्च तिच्यासाठी प्रार्थना करत होतं. आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली पण येस ती 6 सब्जेक्ट्स मध्ये फेल झाली. पण यु नो काय महत्वाची गोष्ट आहे, मी तिला नेहमी म्हणत होते की तुझं परीक्षेला जाणं महत्वाचं आहे, तू यावेळेस अपियर होणं महत्वाचं आहे. आज जर तू माघार घेणार होतच नाही, तुला जो मानसिक त्रास होतोय ऍक्च्युअली यु नो लिटरली तिला असे दुरात्मे येऊन त्रास देत होते. तिचा कधी गळा दाबायचे, कधी कम्युनिकेट करायचे, कधी केस ओढायचे, वेगवेगळ्या गोष्टी घडायच्या आणि तिला वाटायचं की मी जाऊन सुसाईड करते. म्हणजे खूप डिफिकल्ट होती ही फेज त्या मुलीसाठी. परंतु घरातल्यांच्या दृष्टीने परीक्षा सुद्धा द्यायला पाहिजे, काही ना काही केलं पाहिजे. सो आमचं पूर्ण मंडळी तिच्यासाठी प्रार्थना करत होतं आणि तिचं इंटर्नशिप सुरू होणार होतं परंतु फेल झाली 6 सब्जेक्ट्स मध्ये. परंतु तरी सुद्धा असं झालं की ती पुण्यामध्ये ज्या कॉलेजला होती ते कॉलेज थोडंसं प्रॉब्लेम झालाय, ते बंद झालंय आणि मग त्यांना ना पुण्यामधले इतर कॉलेजना किंवा मुंबई किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कॉलेजना ट्रान्सफर केलं जाते अकॉर्डिंग टू मेरिट. आता ही 6 सब्जेक्ट्स मध्ये फेल झाली, हिचं मेरिट लिस्ट काय लागणार ना, प्रेज द लॉर्ड. सो आता जून मध्ये तिची एक्झाम आहे. आम्ही लिटरली ज्यावेळेस ती फक्त 2 सब्जेक्ट्स मध्ये पास झाली, आम्ही म्हटलं तू त्या फेज मधून बाहेर आली ना, हा मोठा चमत्कार आहे, परमेश्वराने राखून ठेवलं. आम्ही 2 सब्जेक्ट मध्ये जे पास झाली त्यासाठी आम्ही सेलिब्रेशन केलं. 6 सब्जेक्ट मध्ये फेल झाली, आम्ही त्याचा विचारच केला नाही. अँड देन वी सेड की आता तुझा कॉन्फिडन्स जास्त आहे, आता नाही का ज्या बॉन्डेजेस मध्ये होती त्यामध्ये तू नाही, आता तुझं पिक्चर क्लिअर आहे, आता तुला माहितीये काय करायचं. त्या फेज मध्ये तुझं जगणं महत्वाचं होतं अँड यू हॅव डिफिटेड दॅट जायंट. त्या नाही का जायंटला तू हरवलं आहेस. नाव फोकस ऑन युअर एक्झाम्स. आणि जून मध्ये तर आता ती एक्झाम देईल ओके, तिचे जे उरलेले सब्जेक्ट्स आहेत त्याचा. आणि खूप सुंदर अभ्यास करते, व्यवस्थित चालू आहे, खूप जास्त क्लिअर आहे, डिलिव्हर झाली आहे ती बऱ्यापैकी. आणि असं झालंय की कॉलेज मेरिट जेवढे मार्क्स मिळाले त्यानुसार वेगवेगळे कॉलेज दिले जात आहेत आणि तिला खूप जास्त प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळेल असं कॉलेज पाहिजे होतं. आणि बिकॉज लाईक ती फेल झाली आहे किंवा तिचं मार्क्स चांगले नाहीयेत, मेरिटमध्ये येण्यासारखं नाहीये, त्यामुळे मुंबईचे सगळे कॉलेजेस फुल झाले, पुण्यातले सगळे फुल झाले. मग आता ऑप्शन राहिलं होतं धुळे, कोल्हापूर, सोलापूर अशा दूरच्या ठिकाणचे ऑप्शन राहिलेले की जिकडे पेशंट फ्लो कमी आहे, तिला खूप जास्त क्लिनिकल एक्सपिरियन्स मिळणार नाही. आणि आम्ही म्हणालो हे तुझे विचार झाले, या परिस्थितीकडे तू पाहतेस कारण तुला दिसतंय की मुंबईचे कॉलेज फुल झालेत, पुण्यामध्ये सीट नाहीये. आणि आम्ही तिला म्हणालो होतो आमची इच्छाच नाहीये की तू इथून बाहेर जावं, नो दिस इज नॉट द राईट टाइम, आम्हाला असं वाटतंय की तू आता ह्या वेळेस बाहेर नाही गेलं पाहिजे. सो वी स्टार्टेड काउन्सिलिंग. आम्ही म्हणालो तू टेन्शनच घेऊ नको, तुला आता रिपीट एक्झाम द्यायची आहे ना, तू त्याची तयारी कर, बघूया. अँड यु नो आम्ही प्रार्थना करत होतो, आमची मंडळी प्रार्थना करत होती. आजच संध्याकाळी असं झालं की मुंबईचे कॉलेज सगळ्यात पहिले, मुंबईचे सगळे कॉलेजचे सीट पूर्ण होऊन जातात ओके, ते पूर्ण भरलेले होते. पॉसिबलच नव्हतं की मुंबईमध्ये नाही का तिला मिळेल म्हणून, आणि ते पण या अशा मार्क्स वर ओके, जिकडे तिला रिपीट एक्झाम द्यायचा आहे. बट देन वी सेड हे तुझे विचार झाले, ख्रिस्तासाठी अशक्य काय नाही. सो यू जस्ट बिलीव्ह, जे होईल ते होईल. आपल्याला नाही जायचं तर आपण दूर जाणारच नाहीये. तू तुझी कंडिशन ठेव की मला इकडे जायचं नाही. मी म्हणाले तिला लिटरली लाईक एक नाही का एक फॅमिली पर्सन असल्यासारखं मी म्हणाले नो, आय विल नॉट परमिट यू, तू एवढ्या लांब जायचं नाही, तू जायचंच नाहीये. आता तुला सध्या गरज आहे की वचनाच्या टच मध्ये राहून वाढण्याची. तू एवढी बाहेर आली, ख्रिस्ताने तुला बाहेर काढले, परत त्या जगामध्ये जायचं नाहीये. सो तू इथून बाहेर जाणार नाही. आणि मी असं तिला म्हणाले, ती म्हणाली नाही पण डी असं आहे तसं आहे. म्हटलं तुझे XYZ रिझन तुझ्याकडे, परमेश्वराला अशक्य असं काहीच नाही ओके. वी व प्रेइंग फॉर हर कंटिन्युअसली. आणि असं झालं की मुंबईमध्ये फुल कॉलेजेस होते, कुठेच जागा नव्हती, उलट वेटिंगला होते. परंतु 2 सीट रिकाम्या झाल्या. कशा झाल्या माहित नाही, कोणीतरी सोडलं असावं किंवा अचानक काहीतरी झालं असावं. आणि असं झालं की ते 2 सीट रिकामे झाले, त्यातलं एक कॉलेज होतं जे तिला पाहिजे होतं. त्या कॉलेजमध्ये तिचा नंबर लागणं शक्य नव्हतं कारण तिच्यापेक्षा थोडे मार्क्स जास्त असलेली एक मुलगी होती, तर डेफिनेटली ते नंबर तिला मिळाला असता. पण एनी हाऊ ती म्हणते कसं झालं माहित नाही, आज तिला नाही का नेटवर रिझल्ट कळला आहे, तिला समजलंय की जे कॉलेज मुंबईमध्ये तिला पाहिजे होतं त्याच कॉलेजमध्ये नाही का तिचा नंबर लागला आहे सेकंड राऊंडला. जेव्हा की फर्स्ट राऊंडला सगळे नाही का लिस्ट सगळे सीट भरलेले होते, तिकडे नंबर लागला आहे. तो आता हिची रिपीट एक्झाम झाल्यावरती तिकडे जाणार आहे. शी वॉज सो हॅपी, तिचे फॅमिली मेंबर्स खूप हॅपी आहेत, खूप आनंदित आहेत. तुम्हाला माहितीये जी मुलगी यु नो आम्हाला असं भीती वाटायची की हिला ह्या वेळेस आम्ही कसं नाही का जगवू कसं ह्या मुलीला. शी वॉज ॲट द वर्ज ऑफ सुसाईड आणि तिला तोच एक मार्ग दिसत होता
परंतु नाही का ती जगली आणि आज उत्तम गोष्टी होत आहेत. परमेश्वराला अशक्य असं काही नाही. सो जी गोष्ट तुम्हाला वाटते अरे हे शक्यच नाही, पॉसिबलच नाही, हे तुमचं नॉलेज सांगतं, तुमचं प्रॅक्टिकल माइंड सांगतं, तुमचं लॉजिकल माइंड सांगतं. परंतु फेथने चालणाऱ्यांना लॉजिकने फरक पडत नाही. प्रेज द लॉर्ड. बिकॉज आपण दिसतं तसं नाही, तर आपण विश्वासाने चालतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माझ्या हसबंडचं एक वचन खूप आवडतं आहे. त्यांचं फेवरेट वचन आहे कलस्से 3:3. आणि अजून एक वचन त्यांना आवडतं ते आहे की तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर नाही, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर उभारलेला असावा. आणि मला नेहमी म्हणतात की व्हॉट इज इंटेलिजन्स ऑफ मॅन. ओके, मनुष्याची बुद्धिमत्ता काय? आता असं घडणार, मी हे रिपोर्ट्स आले, रिपोर्ट्स हे सांगतायत, आता आता वातावरण असं आहे, आज एवढी उष्णता आहे, आज नाही का ह्या गोष्टी घडतायत, गव्हर्नमेंटमध्ये हे घडतंय, सरकार त्या गोष्टी प्लॅन करत आहे, इतकं रिसेशन येत आहे, सोन्याचा भाव इतका वाढतोय, शेअर मार्केट कोलॅप्स होत आहे, क्रिप्टो करन्सी डाऊन झाली आहे, मग एवढ्या एवढ्या नाही का कंपन्या बंद पडत आहेत, किंवा मशीन सांगते की हा हा आजार आहे, रिपोर्ट सांगतात तुम्हाला कॅन्सर आहे, रिपोर्ट सांगतायत तुम्हाला मूलबाळ कधी होणार. दिस इज इंटेलिजन्स ऑफ मेन. मनुष्याने त्याच्या बुद्धीने, त्याच्या नाही का नॉलेजवर नाही का काही गोष्टींचा शोध लावला आणि तो सांगतोय. इट माइट बी अॅक्युरेट, ते बरोबर असेल ज्यावेळेस तुम्ही बुद्धिमत्तेचा, हुशारीचा, नॉलेजचा विचार करता. परंतु परमेश्वराचं सामर्थ्य आहे ना बुद्धिमत्तेला बायपास करतं. प्रेज द लॉर्ड. सो त्यांचं फेवरेट वचन आहे की तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर नव्हे, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर उभारलेला असावा. इफ यू आर अ बिलीव्हर, देन आय एम टेलिंग यू, डेअर टू बिलीव्ह दिस वर्ड्स. हालेलुया. या वचनावर विश्वास ठेवा. जी परिस्थिती म्हणते शक्यच नाही, तू या कर्जातून बाहेरच येऊ शकत नाही, शक्यच नाही तुझ्या संसारात काही चांगलं होईल, शक्यच नाही की ह्या आजारातून तू बाहेर पडशील, त्या परिस्थितीकडे पहा आणि सांगा, माझा विश्वास माझ्या बुद्धिमत्तेवर नाही, मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर नाही, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर उभारलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.